गडचिरोलीतील अत्यंत धक्कादायक घटना घडली। टीव्ही रिमोटवरनं झालेल्या भांडणामधनं एका चौथीतल्या मुलीनं आत्महत्या केली। मोठ्या बहिणीशी झालेल्या वादावरनं या बहिणीनं घराशेजारच्या पेरूच्या झाडाला गळफास घेतला। लहानगी मुलं असं टोकाचं पाऊल का उचलतायत बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। गडचिरोलीत पालकांना हादरवणारी घटना। टीव्ही रिमोटवरून बहिणींची भांडणं, एकीची आत्महत्या। आवडत्या चॅनलवरून झालेल्या वादाचा डेंजर शेवट। गडचिरोली जिल्ह्यातील करोची तालुक्याच्या बोडेना गावाचे खडलं ते समस्त पालक वर्गाची चिंता वाढवणारं आहे। घरात टीव्हीच्या रिमोटवरून भावंडांमध्ये वाद होणं, मारामारीपर्यंत ही भांडणं जाणं, त्यातून रुसवे फुगवे धरलं जाणं या गोष्टी काही नव्या नाहीत। पण नरेटी कुटुंबातल्या रिमोटवरच्या भांडणाचा शेवट 10 वर्षीय मुलीच्या आत्महत्येत झाला आणि ही घटना पाहून सगळे सुन्न झाले। आम्ही टीव्ही पाहत होतो, मग तिच्याकडे रिमोट होता, मग ते मारली, मग केस धरली, मग बाहेर निघलो। मग ती जामाच्या झाडात होती, मग मी घरी गेलो। मम्मी एवढी वेळ नाही आली आहे म्हणून आली, मग फास लागली होती ती। आवडतं चॅनल लावलं नाही म्हणून रुसून बसलेली सोनाली नरेटी आज या जगात नाही। पण घरातला रिमोटवरचा वाद इतक्या टोकाला कसा गेला तर नरेटी यांच्या घरात 3 मुलं होती। मोठी संध्या, मधली सोनाली आणि धाकटा सौरभ। संध्या आणि सोनाली गोंदियामध्ये आश्रमशाळेत शिक्षण घेतात। उन्हाळी सुट्टी पडल्यानं त्या घरी आल्या होत्या। याच दरम्यान दोघींमध्ये टीव्हीवर आवडतं चॅनल लावण्यावरनं वाद झाला। रिमोटवरून झालेल्या वादाचा राग सोनालीनं मनात धरला। घराच्या पाठीमागे असलेल्या पेरूच्या झाडाला तिनं गळफास घेतला। तर मग ते आता घरी नाही आली म्हणून बाहेर निघून पाहिलं, ते फाशी लागली होती। मग धावत आलो मी, मग काढलो तिला आईसोबत। माझा मिस्टर होते, ते पण 2020ला जांबाच्या झाडात फाशी लागली होती। या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। मोठ्या बहिणीने टीव्हीचा रिमोट दिला नाही, मोठ्या बहिणीने टीव्हीचा चॅनल बदलवू दिला नाही। फक्त या कारणामुळे त्या चिमुकलीने जे आहे ते गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकार उघडकीस आलेले आहे। मुख्य म्हणजे बोडेना या गावातील या दोघी चिमुकली जे आहेत ते काही अंतरावर असलेल्या एका खाजगी शाळेत शिक्षण घेत आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त ते आपल्या स्वगावी आले असताना आज ही घटना घडलेली आहे। ही घटना केवळ नरेटी कुटुंबावर आघात करणारी नाही, तर या घटनेनं समाज म्हणून आपल्यालाही विचार करायला भाग पडलंय। बालकांच्या मानसिकतेविषयी जागरूकतेची नितांत गरज असल्याचं या घटनेमुळे अधोरेखित झालंय। आपल्या मनासारखं घडलं नाही तर कसं वागायचं, लोकांची कसं समजून घ्यायचं, प्रायोरिटीज कशा ठरवायच्या, भावंडांबरोबर संवाद कसा करायचा, याची ना घरात शिक्षण मिळत ना शाळेत मिळत। या बाबतीत इमोशनल इंटेलिजन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे। याविषयी जागृती निर्माण होणार नाही, त्याच्याविषयी काही जागरण निर्माण होणार नाही, समज येणार नाही, तोपर्यंत दुर्दैवाने अशा घटना घडत राहणार। टीव्ही, रिमोट, आवडत्या मालिका यावरून खरी होणारी भांडणं ही काही नवी गोष्ट नाही। पण टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय इतक्या कोवळ्या वयात मुलं घेत आहेत, तो समाज म्हणून आपल्याला काही गंभीर प्रश्न करतोय। त्या प्रश्नांची उत्तरं वेळीच आपल्याला शोधावी लागतील। अन्यथा किरकोळ कारणावरून असं आयुष्य संपवणारी मुलं आई वडिलांना आयुष्यभराचं दुःख आणि भावंडांना सवंगड्यांना न विसरता येणारा आघात देऊन जातील। गडचिरोलीहून आशिष अग्रवालसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।